आमच्यातसुद्धा बाहेर जाण्यावरून भांडण होऊ शकतं हे मला आज कळालं. झालं काय ते सांगते. मला बाहेर जायचं होतं, मला पावभाजी खायची होती आणि ना माऊचे पप्पा मला काही नेत नव्हते, कारण मला ते सारखे म्हणत होते की काय रोज रोज बाहेरचं खातीयेस, आता तू गपचूप घरातच बनव आणि घरातच खा. सो त्याच्यामुळे मी पटकन भाजी केली. असं म्हणतात की जेवण बनवताना आपलं मन नेहमी आनंद असावं, खुश असावं. आपण ज्या प्रेमाने जेवण बनवतो त्याचप्रमाणे त्याच्यात एक चव उतरते. पण मी आज खूप जास्त रागात बनवलेलं जेवण हे असं काहीसं होईल मला वाटलंच नव्हतं. आणि माझ्या हातून तर अशा चुका कधीच होत नाही, स्वयंपाकाच्या बाबतीत सुद्धा अशा कधीच चुका होत नाही. त्याच्यामुळे आज मी पुन्हा ह्याच्यावरून बोलणी खाल्ली. सो माझा दिवस आजचा तर मला असं वाटलं पूर्ण खराबच जातोय की काय. मग त्याच नादात मी पटपट सगळी घरातली किचनमधली कामं आवरून घेतली, सगळं क्लिनिंग केलं. त्यानंतर माऊला इकडे मला लाडू करायचे होते पौष्टिक, त्याच्यामुळे मी काजू बदाम कट करून घेतले होते. आणि ज्यांना कुणाला असं वाटतं ना की घरात बसून यांना काय काम असतं, खरं तर त्यांनाच एक दिवस त्या कामाचा लोड देऊन पाहायचा, मग कळेल घरात काय कामं असतात. माझं फुगलेलं तोंड पाहून हे मला म्हटले चल जरा बाहेर जायचं आहे आपल्याला, काम आहे माझं. तर मी यांच्यासोबत गेले. मला काय नेमकं बाहेर फिरायचा बहाणाच हवा असतो. बाहेर गेलो, वजीरचं थोडं सामान घ्यायचं होतं, सो त्याचं सामान घेतलं आणि माझ्यासाठी अनएक्सेप्टेड मला जी पावभाजी खायची होती त्यांनी मला तेच खायला आणलं होतं. आणि नेमकं मला पप्पा भेटले, मग पप्पांना सुद्धा पावभाजी खायला घेऊन आले. आणि माऊ पप्पांकडे जेवढी खुश असते ना तेवढी माझ्याकडे अजिबात नसते. जेवण वगैरे झाल्यानंतर मग खाली मी राऊंड मारण्यासाठी आले होते आणि मी आणि माऊ रोज नेहमी राऊंड मारतो आणि असं संपलं मी